जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण डोंबिवलीतील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक यंत्रणाचे प्रात्यक्षिकरण करण्यात आले। पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरात प्रथमच कल्याण डोंबिवली महापालिकेने आधुनिक प्रणालीचा वापर करण्याचे ठरविले आहे। शुक्रवारी शिवाजी चौकात जेट पॅचर या आधुनिक यंत्राद्वारे प्रात्यक्षिक करण्यात आले। संपूर्णपणे मशीनच्या मदतीने रस्त्यावरील खड्डे खडी आणि डांबराच्या सहाय्याने बुजवले जाणार असल्याने 2 वर्ष खड्डे उखडले जाणार नाहीत असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे। जेट पॅचर पद्धतीत हाय प्रेशर ब्लोअरच्या सहाय्याने खड्ड्यातील धूळ साफ केली जाते। त्यानंतर या खड्ड्यात टॅग कोटिंग पद्धतीने डांबराचा कोटिंग करून त्यावर 10 मिलीमीटर बाय 5 मिलीमीटर जाडीचा आणि डांबराचा थर हाय प्रेशरने दिला जातो। त्यामुळे हाताने बुजवलेल्या खड्ड्यामुळे निर्माण होणारा उंच सखलपणा यात राहत नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे। या पद्धतीने हा खड्डा बुजवल्यामुळे 2 वर्षे हा थर निघत नसल्याचे स्पष्ट करून खड्ड्याची समस्या सोडवण्याची प्रणाली कार्यरत केली जाणार आहे। आज या ठिकाणी जे आपण जेट पॅचर मशीनचं डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं आहे, शिवाजी चौक पासून स्टेशनकडे जाणारा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपण जे पडलेले खड्डे होते ते खड्डे ताबडतोब फिलअप करून त्याचं कॉम्पॅक्शन करून एक साधारणतः 15 ते 16 मिनिटांमध्ये ते रहदारीसाठी मोकळे करण्यासाठी तयार होतात। अशा प्रकारे ही जी कंपनी लिनॉफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची ही मशीन आहे आणि त्यांचा असा दावा आहे की पावसाळ्यामध्ये जे रस्त्यात पॅचहोल वगैरे पॉटहोल वगैरे तयार होतात तर त्याचं ताबडतोब फिलअप करून कॉम्पॅक्शन करून 15 ते 20 मिनिटांमध्ये रस्ता रहदारीसाठी ते मोकळा करून देतात। आणि त्यांचा असाही दावा आहे की एकदा अशा प्रकारे पॉटहोल पॅचिंग केल्यानंतर हा रस्ता साधारणतः वर्ष ते 2 वर्षापर्यंत तो तसा शाबूत राहतो। तर किमान आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये जे काय पावसाळ्यामध्ये पॉटहोलचा प्रॉब्लेम तयार होतो त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही आज याचं डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं आहे। पुबा भावे व्याख्यानमाले अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन। कल्याण सार्वजनिक वाचनालय व कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पुबा भावे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। व्याख्यानमालेच्या अंतर्गत कथा स्पर्धेच्या निमित्ताने कथा कशी लिहावी, कथा कशी वाचावी, कशी आस्वादावी हा कार्यक्रम शनिवार दिनांक 28 मार्च 2015 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात संपन्न होणार आहे। याविषयी कथा निरूपण संजय भास्कर जोशी सादर करणार आहेत। या प्रसंगी कथा स्पर्धेतील विजेत्यांना राम जोशी कथा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्रेयस समळे उपस्थित राहणार आहेत। तरी सर्व रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारसकर यांनी केले आहे। डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, रिक्षा चालकांना केली मारहाण। पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात P&T कॉलनी आणि गांधीनगर अशी रिक्षांची रांग लागते। या ठिकाणी प्रदीप गुप्ता बेकायदेशीरपणे सरबत, सीडी आणि कपडे विक्रीचा व्यवसाय करतो। अनेक दिवसापासून अनधिकृत फेरीवाला प्रदीप गुप्ता याच्या दादागिरीला तेथील रिक्षाचालक वैतागले आहेत। आज दुपारी श्यामसुंदर दत्तात्रय परब वय वर्ष 60 यांनी आपली रिक्षा नेहमीच्या ठिकाणी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाजवळील इंदिरा चौकात उभी केली होती। याचा राग आल्याने रस विक्रेता, सीडी विक्रेता प्रदीप गुप्ताने परब यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। मात्र परब यांनी आरडाओरडा करताच त्याच्या मदतीला इतर रिक्षाचालक धावून येत असल्याचे पाहताच गुप्ताने तेथून पळ काढला। या प्रकारानंतर संतप्त झालेले रिक्षाचालक परीक्षित पाटील, प्रमोद गुरव, भानुदास मगर, भिकण पाटील, सचिन पाटील, रुपेश पाटील यांच्यासह अनेक रिक्षा चालकांनी डोंबिवली विभागावर मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली। रिक्षा चालकांनी फेरीवाला प्रदीप गुप्तावर कारवाई करावी अशी मागणी पालिकेच्या ग प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड यांच्याकडे केली। योग्य ती कारवाई करू असे आश्वासन मिळाल्यावर रिक्षा चालक शांत झाले। मात्र राठोड यांच्या या आश्वासनावर विश्वास न ठेवता रिक्षा चालकांनी आता प्रदीप गुप्ता नामक फेरीवाल्याला ठेला लावून देणार नसल्याचे सांगितले। एक्झॅक्ट काय झालं, तो सरबतवाल्याची दादागिरी एवढी वाढली की समोर रिक्षा लावायची आणि अनावधानाने रिक्षा पुढे गेली तर डायरेक्ट आई बहिणीवरनं शिऱ्या घालतो आणि रिक्षावाल्याला त्या काकांना त्याने कानाच्या खाली मारले, रक्त आले नाही।
तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.